मी जयमाला मर्दानी आज माई म्हणजे सिंधुताई सपकाळ यांचा स्मृतिदिन, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देते. त्यांचा संघर्ष अतिशय मोलाचा होता, कारण की संघर्षमय जीवन होतं त्यांचं. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यामध्ये नवरगाव या ठिकाणी झालेला होता. 14 नोव्हेंबर 1948 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि त्यांचा मृत्यू 4 जानेवारी 2022 ला झालेला होता. सर्वप्रथम त्यांचं जे वडील होते, त्यांच्या वडिलांचं नाव अभिमान साठे होतं आणि त्यांच्या पतीचे नाव श्रीहरी सपकाळ होतं. ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं, लहान वयामध्ये लग्न झालं, परंतु त्यांच्या नवऱ्यांचं जे वय होतं श्रीहरी सपकाळचं ते 35 वर्षाचे होते आणि त्याच्यामुळे जो वर्धा जिल्ह्यामध्ये त्यावेळेस कलेक्टर रंगनाथन होते आणि एक लढा त्यांनी दिला होता. तो लढा होता शेणखताचा, का बा आम्ही शेण गोळा करतो आणि फॉरेस्ट ऑफिसर घेऊन जातात, तर आम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये काहीच देत नाही, पैसा देत नाही. तर नवऱ्याचं पीठ तर बायकोचं तेलमीठ, असं कलेक्टरकडे गेले ते आणि रंगनाथांनी न्याय सुद्धा दिला. आणि न्याय दिल्यानंतर ही जी मुलगी आहे बा, एवढा मोठा न्याय मागून आणला, तर काही विरोधक होते, काही लोक होते, तर त्या माणूस जो होता त्याला असं वाटलं का काही दिवसानं माझंही शेत हडप करेल. परंतु त्यावेळेस त्यांनी, सिंधुताई सपकाळ यांनी, न्याय तर मिळाला, परंतु न्याय मागितल्यानंतर त्यांच्यावर पतीने अन्याय केला. का अन्याय केला? कारण की ज्यावेळेस न्याय मागायला गेली त्या गरोदर होत्या आणि गरोदर असताना फालतूच माणसांनी सांगितलं, अरे जो तिच्यामध्ये गर्भ वाढत आहे ते तुझं नाही माझं आहे. संपली बाई तिथेच, कत्तल झाली तिथेच. फालतूच माणसाने बेचैन असं म्हटलं बाईला, बच्चेला नाही बाई, संपली तिथेच. तिथून त्यांचा सुरुवात झाली संघर्ष. मग गरोदर असताना पतीने लाताबुक्क्या मारल्या पोटावर आणि ओढत ओढत गाईच्या तबेल्यामध्ये नेलं आणि गाईच्या तबेल्यामध्ये मुलीचा जन्म झाला. मुलीचा जन्म झाला तर गाईला मानवता कोणी शिकवली? एक गाय हमरून हमरून तिच्या पोटाजवळ आली आणि पोटाजवळ आल्यानंतर सर्व गाईला ती हाकलत होती, जन्म दिलेला आहे. ज्यावेळेस ती होशमध्ये नव्हती सिंधुताई सपकाळ, आणि होशमध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटलं, अरे मला मुलगी झाली. उठली आणि त्यांचा जो पिक्चर सुद्धा आहे, सिंधुताई सपकाळ हा पिक्चर निघालेला होता, बघून घ्या सर्वांनी. आणि त्याच्यामध्ये 4च दगड मारलेले आहे, पण ओरिजिनल दगड सिंधुताई सपकाळनी नाळला, जी नाळ असते बाळाची, त्याला 16 दगड मारलेले होते. कुठे? गाईच्या तबेल्यामध्ये. आणि गाईच्या तबेल्यामध्ये 16 दगड मारून
ते नाळ बाजूला केली. तर सिंधुताई सपकाळांचं तेच वाक्य होतं का, ही नाळ मी 16 दगडाने मारली तर संस्काराची नाळ किती मोठी असावी. तर ही नाळ त्यांनी हे केली, बाळाला जवळ घेतलं आणि घरात तर कोणीच घेऊ शकत नव्हती. मग आईकडे गेली. आई, सक्की आई असून सुद्धा तिने दारामध्ये घेतलं नाही. परंतु वडील जे अभिमान साठी होते ते आधीच निघून गेले होते देवाघरी. त्याच्यामुळे त्यांना जागाच नव्हती. मग भटकत 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 काहीतरी करावं बा, तर त्यांचा संघर्ष तिथून सुरू झाला. आणि नंतर मग रेल्वेमध्ये जाऊन भीक मागायच्या. लहान मूल असायचं आणि गाणं गायचं शौक होता त्यांना. आणि गाणं सुधीर भट, बहिणाबाई यांचे गाणे, ज्यावेळेस जे वानसामान यायचं ते कागद घ्यायचे, त्या कागदावर जे लिखाण राहायचं ते वाचून टाकायचं आणि पाठवायचं. आणि तिथून संघर्ष झाला. तर तिथून ज्या भीक मागायच्या रेल्वेमध्ये भीक मागता मागता त्यांना असं वाटलं का मला काहीतरी करायचंय समाजासाठी. अनाथाची माय जगताना, अनाथाची आई होती, माय होती ती. तर भिकारी राहायचे, भिकारी सुद्धा संरक्षण म्यान होते, माणुसकी म्यान होते त्यावेळेची भिकारी सुद्धा. तर त्यांना वाटून खायची सवय होती. स्वतः भीक मागायचे, स्वतः असं कधीच खायला नाही का दुसऱ्यांपर्यंत कसं पोचवायचं. आणि त्यांचा जो संघर्ष भुकेशी होता, वेदनेशी होता. आणि वेदनेशी असताना नेहमी त्या सांगत होते. त्यांचं एक असं कर्नाटकामध्ये पुस्तक आहे 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये, मी वनवाशी. आणि त्यांचं असं वाक्य होतं का महाराष्ट्रामध्ये माझं पुस्तक नाही आहे अभ्यासक्रमामध्ये, परंतु या महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर आधी मरावं लागते. मेल्यानंतर जी माणसं मोठी होतात त्यालाच महाराष्ट्र असं म्हटल्या जाते, असं माई यांचं शब्दरचना होती. शेरशायरी खूप घ्यायच्या आणि भाषण करायच्या. भाषण मिळालं तर मला राशन मिळते. आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी, चिखलदरा, पुण्यामध्ये अशा संस्था वेगवेगळ्या ठिकाणी 9-10 संस्था अशा ओपन केल्या, त्यांनी उघडल्या. आणि अनाथाच्या माय म्हणून जगू लागल्या. पहिला जो मुलगा घेतला त्यांनी, त्याचं नाव दीपक होतं. आणि मुलगी जी पोटी जन्माला आली होती तिचं नाव ममता होतं, ममता असं ठेवलं होतं. आणि नंतर चिखलदराला संस्था काढली. पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटायचं का माझी जी मुलगी आहे बा, स्वतःच्या पोटचा गोळा आहे तर तिला मी दूध पाजील, चांगल्या ठिकाणी झोपवेल. आणि ज्यावेळेस मी अनाथाची मुलगी किंवा मुलगा किंवा मुलगी घेतली तर तिला पाणी पाजून अंधारात झोपून देईन. हे माझ्या हातून गलती होईल, मी आई आहे, मी माई आहे, हे माझ्या हातून गलती झाली नाही पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं का स्वतःची जी मुलगी होती ममता, ती पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती हलवाई इथे दिली. आणि त्यांना सांगितलं तुम्ही सांभाळा. त्यांनी तिचं शिक्षण केलं. शिक्षण झाल्यानंतर ते तिथे अशा आल्या का एक त्यावेळेस फिरत आल्या. आणि गंधर्व जे ठिकाण होतं त्या गंधर्व ठिकाणामध्ये भारत रशियाचा करार झाला होता. आणि भारत रशियाचा करार झाल्यानंतर त्यांना असं वाटलं का बा आपण इथं भटकंती करत आहे तर जाऊनच बघा. त्यांना भजनाची आवड होती, गोळी होती, कुठे जाऊन बसायच्या आणि भजन गायच्या. तर काय बा, तर त्यांनी सांगितलं का आम्ही खूप बा याच्यामध्ये आहे, तकलीफमध्ये आहे. आणि भारत रशिया, हो का. मग तिथूनच त्यांनी एक वाक्यरचना केली, हमसे न तू खानेशी की बात कर, मर्दों की तरह जीने की बात कर. आणि त्याच्यावर खूप टाळ्या पडल्या त्यांच्यावाल्या. तर तेथूनच मग त्यांनी दगडूशेठ हलवाईचे जे ट्रस्टचे मालक होते त्यांनाच ते सांगितलं आणि ममताला तिथे ठेवण्यात आलं.
दरबारे कॉलेजमध्ये झालं, त्यांचंवालं MHW केलं त्यांनी, ममतांनी. आणि असं संघर्षमय वातावरण, मग तिथूनच मग त्यांच्या ज्या संस्था चालत होत्या आणि 16 देशामध्ये नऊवारी पातळ घालून असलेली बाई आणि 4था वर्ग हाफ टाइम होत्या. शिक्षण जास्त नव्हतं तरी 16 देशामध्ये जाऊन नऊवारी पातळामध्येच गेले. माझ्या भारताची संस्कृती हीच आहे, मला नेसांत न्या नाही तर राहू द्या. परंतु त्यांनी वेश कधीच बदलवला नाही. आणि त्या मुलींना वगैरे सांगायचं शिक्षण म्हणजे वेशभूषा नाही, हे अंगप्रदर्शन नाही आहे. आपण शिक्षण घेत आहे ते हे नाही आहे, कारण की आपली संस्कृती काय सांगत आहे. आणि त्यांनी जास्तीत जास्त मुलींकडे लक्ष देण्यामध्ये पुन्हा सांगितलं, कारण की अंधन न देता बा लग्नात त्यांना एक डिग्री द्या, ते डिग्रीचं फलत्व प्राप्त करेल त्या, असं सांगत होतं. आणि त्यांच्या संस्थेमध्ये मुली असताना सुद्धा नुसतं मुली बा घेतल्या, लहान बाळ घेतलं, त्यांचं पूर्ण संगोपन करणं, त्यांचं शिक्षण करणं, त्यांचं लग्न करणं, चांगले जावाई मिळवून देणं, त्यांना चांगले नवरे मिळवून देणं, हे त्यांचं काम होतं. आणि कोणीही त्यांच्या संस्थेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा कोणी सांगितलं की ही मुलगी माझी हे आहे बा, अनाथ आहे बा, हे टाकून आहे असं तसं, तर पहिल्यांदा ते विचारात राहायचे का नंतर तू बोल, पण अगोदर माझ्या इथं जेवण कर. म्हणजे भूक महत्वाची, कारण की त्यांनी मशाणात जाऊन तुकडे तोडलेले होते. मशाणात जाऊन, मशान हे होत होतं 22 वर्षाचं वय, लहान मुलगी, का माझं काय होईल अंधारामध्ये. मशाणामध्ये जायचे आणि मशाणात जाऊन जे आग लागायची त्याच्यावर कोणी असं पीठ टाकायचं, मडकं, फुटलेल्या मडक्यामध्ये पाणी घ्यायचं, भिजवायचं आणि त्या काडी घेऊन त्याच्यावर भाकर थापायची आणि त्याच्यावर हे कट त्या तोडत असायच्या भाकरी. आता त्या सांगत होत्या एवढं मोठं पक्वान मिळते, पण त्या भाकरीची कदर अजूनही मला, माझी जी चव आहे अजूनही माझी गेलेली नाही. म्हणजे एवढं संघर्षमय त्यांचं वालं जे जीवन होतं. आणि त्या जीवनामध्येच त्यांनी सांगितलं, आजकालच्या मुलींना किंवा बायांना त्यांचे जे वाक्य आहे ते प्रेरणादायक आहे. त्यांनी सांगितलं, फुलांच्या पायगळ्यावरून चालताना काटे बोचले तरी सहन करायला शिका. काट्यांना फक्त बोचणं माहीत आहे, वेदना कळत नाही. एक दिवस काटेच तुम्हाला सांगतील, आइये वेलकम, स्वागतम स्वागतम. हे त्यांचे वाक्य आहे. आणि ज्यावेळेस त्या सांगायचे, एक ते कविता त्यांनी अशी रचली होती, उपहार उपेक्षांचे दिदले आता निखारे, उपहार उपेक्षांचे विजले आता निखारे, तू बांधलेस माझ्या, तू बांधलेस माझ्या पदरात चंद्र तारे, पदरात चंद्र तारे. असे सुरेश भट, बहिणाबाई अशा गाऊन जायच्या आणि त्या गात असे आणि सांगत असे, भाषण केलं तर मला राशन मिळते आणि माझी जी मुलं आहे हे भाषणावर जगत आहे. म्हणून भाषणामध्ये नेहमी एक वाक्य बोलायचं, मी माई झाली, मी आई झाली, परंतु तुम्ही सगळेजण गणगत व्हा आणि मायेचा आधार तुम्हीही गणगत व्हा आणि माझ्यापर्यंत पोचवा, काही ना काही त्यांना देत चला. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख असते, ऊन सावली असते
आणि दुसऱ्यांच्या दुःखापर्यंत जर जो माणूस पोहोचत असेल त्यालाच माणूसम्यान म्हटल्या जाते, माणूसम्यान म्हटल्या जाते. कारण की दुसऱ्याच्या दुःखापर्यंत जो जातो, दुसऱ्याच्या घरामध्ये काय अंधार आहे हे बघतो आणि त्याला उभेची साव देते, त्यालाच म्हटल्या जाते माणूस. आणि सिंधुताई सपकाळ यांचा तो खूप मोठा संघर्ष आहे. इतका मोठा संघर्ष आहे तर कधी कधी तर आपल्याही डोळ्यातून अश्रू येते. कारण की एवढा संघर्षमय वातावरणामध्ये त्या जगल्या आणि त्यांनी आपल्याला प्रेरणा देऊन गेल्या. खचून जाऊ नका, खचून जाऊ नका. कितीकही दुःख आलंय समोर जा, तुमची पुन्हा उंची वाढेल. अशा बोलत होत्या, सर्वांना सांगत होत्या आणि हसतमुखत राहत होत्या त्या. आणि इतकं त्यांचं वालं नेहमी म्हणे, माही तुम्ही किती हसता, किती बोलता, किती कसं हे राहते तुमच्या नजरेमध्ये. त्यांनी सांगितलं, हो बाबा माझं कष्ट आहे, माझं जीवनच कष्टमय होतं, परंतु आता परमेश्वराने भरपूर मला दिलेलं आहे. आणि तुकडोजी महाराजांचे अभंग गायचे, भजन गायचे. आणि त्याच्याचमुळे मी हा जो व्हिडिओ बनवत आहे, पुन्हा मी माईंना मी चिखलदऱ्याला जाऊनही आली होती, माईच्या वसतिगृहामध्ये भेटही दिली होती. आणि त्याच्यामुळे मला खरोखरच माईंची प्रेरणा मला घ्यावीशी वाटते. आणि मी जे बोलत आहे ते माईमुळे, किंवा मला त्यांची प्रेरणा मिळत आहे. त्यांची जी शब्दरचना होती ती खूपच सुंदर शब्दरचना होती. त्याच्यामुळे पुन्हा मी त्यांना एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.